काय रे, थकलास ना? मनाच्या आत कुठेतरी सतत एकच प्रश्न घोळतोय ना, माझंच नशीब का इतकं खराब? इतरांचे आयुष्य बघितलेस की वाटतं सगळं त्यांच्यासाठीच सोपं आहे आणि आपल्यासाठी मात्र प्रत्येक गोष्ट संघर्षानेच मिळते. प्रयत्न करूनही फळ मिळत नाही, मेहनत करूनही मान मिळत नाही आणि मनापासून दिलं तरी परत रिकामेच हात राहतात. अशा वेळी माणूस स्वतःलाच दोष देतो, स्वतःवरच रागावतो. पण ऐक, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं नशीब सगळ्यात जास्त खराब वाटतं त्याच्यासाठी देवाने सगळ्यात मोठं गिफ्ट लपवून ठेवलं असतं. हो, लपवून. कारण ते गिफ्ट लगेच दिलं असतं तर त्याची किंमत कळली नसती. तुला आधी मोडायचं होतं, घडवायचं होतं, आतून मजबूत करायचं होतं. तू अपयशी नाहीस रे, तू फक्त अंडर कन्स्ट्रक्शन आहेस. काम चालू आहे, जोरात चालू आहे आणि म्हणूनच धूळ आहे, आवाज आहे, गोंधळ आहे. पण जिथे काम चालू असतं तिथे भविष्यात उभं राहणारं काहीतरी भक्कम असतं. स्वामी म्हणतात, ज्याला मोठं बनवायचं असतं त्याला आधी एकटं पाडावं लागतं. म्हणूनच आज तुला लोकांमध्ये असूनही एकटेपणा जाणवतो. म्हणूनच आज तुझे शब्द कुणी ऐकत नाही, तुझ्या भावनांची किंमत कुणी करत नाही. पण लक्षात ठेव, देव शांत असतो तेव्हा तो काम करत असतो. तू म्हणतोस ना, मी इतकं सगळ्यांसाठी केलं, मला काय मिळालं? स्वामी म्हणतात, सगळं लगेच मिळत नसतं. काही गोष्टी वेळेच्या तिजोरीत ठेवलेल्या असतात. आज तुझ्या अवस्थेत आहेस ना, ही अवस्था तुला संपवायला नाही तर तयार करायला आलेली आहे. तू पडतोयस कारण उडायची ताकद येतेय. तू हरतोयस कारण जिंकायचं कसं हे शिकतोयस. तू रडतोयस कारण हसताना इतरांपेक्षा जास्त तेज तुझ्या चेहऱ्यावर असणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जग तुला जसं पाहतं त्यापेक्षा वेगळं तू म्हणणार आहेस. आज लोक तुला दुर्लक्ष करतायत, पण उद्या तेच लोक तुझ्या नावाने तुला ओळखतील. आज तुझं काम कोणी बघत नाही, पण उद्या जग बघत राहील. फक्त एकच अट आहे, काम सोडून पडू नकोस. कारण जे अर्ध्यात सोडतात त्यांची कहाणी अर्धवटच राहते आणि जे शेवटपर्यंत टिकतात त्यांचं नाव इतिहासात लिहिलं जातं. स्वामी समर्थ सांगतात, देव उशीर करतो, नकार देत नाही. आज तुला वाटतं सगळे रस्ते बंद आहेत, पण कदाचित हा वळसा तुला थेट त्या दरवाजापर्यंत घेऊन जाणार आहे जो तुझ्यासाठीच बनलेला आहे. तू स्वतःला कमकुवत समजतोस, पण सत्य असं आहे की कमकुवत लोक एवढं सहन करूच शकत नाहीत. जे सहन करतायत तेच निवडलेले असतात. आजची वेदना ही उद्याची ओळख असते. आजचं अपयश हे उद्याच्या यशाची पायरी असते. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा पूर्णपणे तुटतोस तेव्हाच मी तुला पूर्णपणे घडवतो. म्हणून स्वतःला दोष देणं थांबव. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझं यश सुद्धा वेगळंच असणार आहे. तुलना करू नकोस. जे लवकर मिळतं ते लवकर संपतं आणि जे उशिरा मिळतं ते आयुष्यभर टिकतं. आज थकला असशील तर थांब, पण हार मानू नकोस. श्वास घे, डोळे पुस आणि पुन्हा एक पाऊल पुढे टाक. कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीस रे. ही परीक्षा आहे, शिक्षा नाही. आणि लक्षात ठेव, एक दिवस असा येईल की आजच्या या संघर्षाकडे पाहून तू स्वतःच म्हणशील, बरं झालं मी सोडलं नाही. श्री स्वामी समर्थ. धीर धर, काम चालू आहे आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हा जग फक्त बघतच राहील. काय रे, थकलास